हाय नमस्कार. मी संध्या तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज मी मुंबईमध्ये आहे आणि मला जायचं आहे शेगावला गजानन महाराजाच्या दर्शनासाठी. तर मग आम्ही CSTवरून ट्रेन घेतली आणि मस्त अशा छान छान बिल्डिंग बघत ट्रेनचा प्रवास करत होतो. मुंबईवरूनच आम्ही गेलो CSTवरून शेगावला ट्रेनने. खूप छान वाटलं प्रवास आणि आमचं असं अचानकच ठरलं जायचं. सगळे देवाचाच आशीर्वाद, देवाचा चमत्कार. आणि तिथे गेलो. सकाळी 8ला रिझर्वेशन केलं. वेटिंगवर 150 लोक होते, तरी पण आमचं 12ला मेसेज आला, रिझर्वेशन कन्फर्म झालं आमचं. आणि तिथे गेलो. आम्हाला ऑनलाईन अशा कुठल्याच रूम नाही आहे तिथे, सगळं ऑफलाईनच. तिथे जाऊनच बुक करावं लागतं. तिथे गेल्यानंतर आम्हाला त्यांनी 4ला पोहोचलो होतो, पण आम्हाला त्यांनी 6ला रूम दिली. पहिलाच नंबर होता आमचा, गर्दी नव्हती. नंतर आम्ही आल्याच्यानंतर खूप गर्दी झाली, कारण सकाळच्या 4लाच आम्ही तिथं पोहोचलो होतो. पहिलाच होता आमचा नंबर आणि आम्हाला पटकन रूम पण भेटली. आणि आम्ही मस्त रेडी वगैरे होऊन गजानन महाराजाचा नाश्ता केला तिथे. गुरुवार पण होता. पहिल्यांदाच मी शेगावला गेले आणि तो पण गुरुवारच्या दिवशी. आणि असा गजानन महाराजाचा चमत्कार झाला. एकतर दर्शन भेटलं. फक्त 40 मिनटामध्ये आम्हाला दर्शन झालं. ते पण कसं झालं सांगते. नाश्ता वगैरे केला आणि मग असा इतका परिसर स्वच्छ सुंदर होता. इथे सगळ्याला रूमा भेटतात, पण नंतर ह्या रस्ता होता, इथून आम्हाला जायचं होतं मार्गाने, मंदिराकडे जाण्याचा रस्ता होता. आम्ही दर्शनाला निघालो होतो. मग अशी दर्शनाला लाईन होती. आम्हाला वाटलं किती वेळ लागेल, पण फक्त आमचं 40 मिनटामध्ये दर्शन झालं. तो पण गुरुवारच्या दिवशी असून. एरवी तर लवकरच झालं असेल. आणि दर्शनाच्या लाईनमध्ये थांबलो होतो आणि वरून शूटिंग करत होतो आम्ही. पटकन गेला असा आमचा दिवस, कळलंच नाही. एवढा प्रसन्न झालं मग. आणि मंदिरात आतमध्ये गाभाऱ्यात काही शूटिंग अलाउड नव्हती, त्याच्यामुळं बाहेरच मंदिराच्या समोर जराशी शूटिंग घेतली मारुती रायाची. आणि तिथे जे 5 ठिकाणं आहेत देवांचे, तिथं ते पॉईंट बघण्यासाठी आलो. आमचं दर्शन लवकरच झालं. सकाळी 9लाच दर्शन झालं. 8ला लागलो आणि 8:45ला तर बाहेर पण आलो दर्शन घेऊन. आणि हे ते ठिकाण आहे. इथे गजानन महाराजांना जाळावर बसवलं होतं, पलंगावर. तर त्यांना काहीच झालं नव्हतं. हा एक त्यांचा चमत्कार आहे. पलंगाच्या सगळ्या साईडने जाळ होता आणि त्यांनी पलंगावर बसून होते, त्यांना काहीच झालं नाही, अशी इथली आख्यायिका होती. तशी मी 5 ठिकाणं बघितले. महालक्ष्मी मंदिर, जिथे गजानन महाराज प्रकट झाले होते, त्या वडाच्या झाडाच्या तिथे पण गेलो. ते पण दाखवते, जिथे त्यांना पोरांनी उसाने मारलं होतं, ते पण ठिकाण. आणि आम्ही असं सर्वांनी दर्शन वगैरे घेतलं. सगळ्या देवाचा चमत्कार होता आमच्यासोबत, कारण आम्ही पहिल्यांदाच जाणं आणि एवढं असं आम्हाला सगळं सुखसुविधा भेटल्या तिथं. नंतर इथे एक घोडा पळून गेला होता, त्यांची अशी गोष्ट सांगितली होती त्या माणसांनी, म्हणजे तिथल्या लोकांनी आम्हाला. तिथे पण दर्शन घेतलं. तिथं घोडा त्यांनी आणून दिला होता एका भक्तांचा. अशी सगळ्या ठिकाणची मंदिरं आम्ही विजिट करत होतो. नंतर कोल्हापूरची महालक्ष्मी आहे, साक्षात तशीच सिद्धपीठ होतं, महालक्ष्मीचंच मंदिर होतं शेगावला पण. तर तिथे पण गेलो दर्शनाला. सिद्धपीठ महालक्ष्मी मंदिर होतं. खूप छान मंदिर होतं. सगळ्यात भारी तर हेच वाटलं. तसं आनंदसागर बंद असल्यामुळं आम्ही फक्त हेच 5 ठिकाण फिरलो. आणि मोराचे पंख तर मला खूप आवडले होते, पण एकामध्ये फक्त 3च होते, त्याच्यामुळे नाही घेतले. आणि असं आतमध्ये दर्शनाला लागलो. दर्शनाला पण एवढी जास्त गर्दी नाही आहे इकडे. खूप छान परिसर होता. पण असं कुठंतरी गेलं तर फिरायला बरं वाटते. आणि त्यातल्या त्यात देवदर्शनाला गेल्यावर अजूनच छान वाटते. इथं कोल्हापूरच्या महालक्ष्मीला तर मी कधी गेली नाही, पण इथंच दर्शन झालं कोल्हापूरच्या लक्ष्मीचं. खूप छान. आणि मंदिराचं दर्शन घेऊन पाठीमागं आल्याच्या नंतर असं तिथं तुळशीचं लग्न लावलं होतं. तुळशी म्हणजे बालाजी आणि माता लक्ष्मीचं लग्न लावलं होतं. तुळशीला लक्ष्मीचाच मुकुटा लावला होता आणि इतकं भारी डेकोरेशन, साडी वगैरे साक्षात लक्ष्मीच बनवलं होतं तुळशीला. आणि पाठीमागं असं बालाजीची मूर्ती होती. तर तिथले पुजारी म्हणले परवाच लग्न लावलं आहे तुळशीचं, त्याच्यामुळे ते पूजा आणि सगळं तसंच काढलं नव्हतं. एकदम छान होती. इतकं भारी डेकोरेशन केलं होतं तिथे पण, सगळं भारी.
ते महालक्ष्मी मंदिरच्या तिथं जरासं फिरण्यासारखे म्हणजे बघण्यासारखे पॉईंट होते. राम मंदिर पण होतं प्रतिकृती बनवलेलं, ते पण बघितलं. आणि गुरुवारी मग गुरुवार होता, आहोंचा उपवास सुटला होता पहाटेच. त्यांनी काहीतरी चुकून बिस्किट खाल्लं होतं. मग त्याने पुन्हा जेवले आणि आम्ही तिथं गजानन महाराजांच्या तिथं जेवण केलं. जेवण पण एक नंबर मस्त होतं, छान. आणि असा होता आमचा चमत्कार झालेला. बाय.